शिवसेना युवा सेना चंद्रपुर जिला उबाटा द्वारा चंद्रपुर जिला व शहर के विद्यार्थियों के लिए 29 मार्च को निःशुल्क CIT प्रैक्टिस परीक्षा का आयोजन किया गया है। शिवसेना युवा सेना चंद्रपुर जिला उबाटा चंद्रपुर जिला एवं शहर के विद्यार्थियों के लिए 29 मार्च को सुबह 10 बजे निःशुल्क CET के मॉक टेस्ट का आयोजन किया गया है। जिले के विद्यार्थियों के उज्जवल भविष्य के लिए चंद्रपुर युवा सेना शिवसेना द्वारा यह उपक्रम चलाया जा रहा है, जिसका ज्यादा से ज्यादा विद्यार्थियों ने लाभ लेने का आह्वान आयोजित पत्र परिषद में किया है। इस पत्र परिषद में युवा सेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकड़े, पूर्व विभागीय सचिव युवा सेना व सीनियर सदस्य गोंडवाना विद्यापीठ नीलेश बेलखेड़े, युवा सेना सह सचिव व युवती सेना जिला प्रमुख रोहिणी पाटिल, जिला युवा सेना विस्तारक संदीप रियाल, युवा सेना जिला प्रमुख विक्रांत सहारे आदि उपस्थित थे। आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब व माननीय आमदार श्री वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॉक टेस्टचं युवा सेनेने आयोजन केलेलं आहे व प्रत्येक जिल्ह्यामध्ये 288 विधानसभेमध्ये ही मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे। त्या मॉक टेस्ट बद्दल जर तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ या जेवढ्या पण नीट आणि CETच्या एक्झाम राहते त्या या मॉक टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। समाजामध्ये जेवढेही विद्यार्थी आहे त्यांना आपली स्किल दाखवण्याकरिता व समाजामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक बनवण्याकरिता त्यांनी ही मॉक टेस्ट म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे ह्या सगळ्या डिग्र्या घेण्याकरिता मॉक टेस्टची जी नीट असते ती द्या लागते आणि ही एक्झाम आम्ही मोफत घेत आहोत। आपण सर्वांना मी विनंती करतो माध्यमाच्या माध्यमातून की सर्व विद्यार्थी व सर्व पालक त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे 5 सेंटर आहे व आमचे जे पॉम्पलेट्स आहेत त्याच्यावर आमच्या प्रतिनिधींचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे, त्या सर्वांसोबत संपर्क साधून आपण सुद्धा या प्रतियोगितेमध्ये या सहभाग घ्यावा व आपण सर्वांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या युवकांना, तरुणांना एक चांगली दिशा दाखवावी अशी मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या 29 मार्च 2025ला सकाळी ठीक 10 वाजता मॉक टेस्ट 2025चं आयोजन केलेलं आहे। ही मॉक टेस्ट जे विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं स्वप्न घेऊन जे विद्यार्थी असतात किंवा जे फार्मास्युटिकल याच्यामध्ये सायंटिस्ट बनायचं स्वप्न बघतात, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना लॉ करायचं असेल अशा विद्यार्थ्यांकरिता ही मॉक टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण मॉक टेस्ट आहे। कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेत असताना या CET एक्झामला सामोरं जावं लागतं आणि CET एक्झामला समोर जाताना CETचा एक्झामचा नीट आणि JEEचा पॅटर्न जो असतो आपल्या सर्वांनाच माहिती असेल की रिपिटेशन ऑफ क्वेश्चन्स वगैरे त्याच्यामध्ये नसतात। एक नाविन्यपूर्ण असा पेपर प्रत्येक वर्षी येत असतो। त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना, आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, तळागाळातील विद्यार्थ्यांना या परीक्षेला समोर जाताना ज्या अडचणी येत असतात, परीक्षेची जी मनात भीती असतं की आम्ही कशा पद्धतीने या परीक्षेला समोर जायचं आणि परीक्षा पास होऊन एक डॉक्टर आणि इंजिनियर बनण्यासाठी कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं, यासाठी ही पूर्वतयारी म्हणून युवा सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेते आहे। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 29 तारखेला विविध सेंटरवर, विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होती आहे। त्यामध्ये राजुरासुद्धा ही परीक्षा ठेवलेली आहे आपण, बल्लाशाह विधानसभेला सुद्धा परीक्षा आहे, चंद्रपूरला श्री साई पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथे सुद्धा परीक्षा आहे, वरोराला आणि भद्रावतीला असे परीक्षा केंद्र आपण दिलेले आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की ही परीक्षेला समोर जाताना जे विद्यार्थी असतात हे 10वी नंतर 11वी आणि 12वी केलेले विद्यार्थी असतात। 12वी सायन्स हा विद्यार्थी वयाने सुद्धा कुठे परिपक्व असतो। त्याच्यामुळे बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर लगेच ही परीक्षा होत असते। परीक्षेला जे काही नियमावली असतात, जे काही रूल्स रेग्युलेशन असतात, त्या रूल्स रेग्युलेशनची सुद्धा कल्पना विद्यार्थ्यांना व्हावं, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हॉल तिकीट कधी न नेल्याने विद्यार्थी परीक्षा वाचता मुकतात। फोटोज ज्या पद्धतीने फोटोज त्यांना फेस करावं लागतं हॉल तिकीटला, त्याची साईज काय असेल, परीक्षेला जाताना कुठल्या गोष्टी न्यायच्या, कुठल्या गोष्टीची प्रतिबंधित असतं, कुठल्या गोष्टी रिस्ट्रिक्शन असतात, या सर्वसुद्धा गोष्टीसुद्धा त्यांना कळावं याकरिता एक सराव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपण ही परीक्षा घेतो आहे। येत्या चंद्रपूरला 29 तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये परीक्षा होते आहे। आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे की युवा सेनेच्या माध्यमातून ही मॉक टेस्ट 2025ला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, तळागाळातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी ही मोफत जी मॉक टेस्ट युवा सेना आदित्यसाहेब ठाकरे तसेच वरुणजी सरदेसाई यांच्या कल्पनेने ही परीक्षा घेतली आहे। आपण सर्वांनी या परीक्षेला सहभाग घ्यावा आणि येत्या 29 तारखेला ही परीक्षा देऊन आपल्या या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे मी चंद्रपूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने, विदर्भाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।